पुढच्या तासाला आपण निष्क्रिय ट्रान्सड्यूसर याची माहिती घेणार आहोत. पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर त्यातला पहिला प्रकार जो आहे तो रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रेझिस्टन्स बदलून देणारा ट्रान्सड्यूसर. आता रेझिस्टन्स जर बदलता येत असेल तर बाकी सगळं बदलता येणार आहे. तर या ठिकाणी रेझिस्टन्सचा जो काही बदल आहे तो कशाच्या आधारे होणार आहे, तर भौतिक राशीच्या आधारे होणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की जो आपला रेझिस्टन्स आहे तो रेझिस्टन्स कोणत्या कोणत्या बाबीवर अवलंबून असतो, तर पहिला आहे लांबीवर, दुसरा आहे क्षेत्रफळावर आणि तिसरा आहे बाह्य तापमानावर आणि वापरलेल्या पदार्थावर. तर अशा या प्रकारे आपण ट्रान्सड्यूसरची लांबी जर रेझिस्टन्सची लांबी जर बदलली तर रेझिस्टन्सची किंमत बदलणार आहे. म्हणजेच आर जो आहे तो काय लांबीच्या समप्रमाणात आहे. त्याच्यानंतर आर जो आहे तो क्षेत्रफळाच्या काय व्यस्त प्रमाणात आहे. या गुणधर्माचा उपयोग करून आपण काय केलेलं आहे, काही ट्रान्सड्यूसर बनवलेले आहेत. तर या ट्रान्सड्यूसरचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. लांबी आणि क्षेत्रफळ बदललं की आपल्याला रेझिस्टन्स बदलता येतो. म्हणजे हा आर या दोन गोष्टीवर अवलंबून आहे, हे आपण गतवर्षी पाहिलेलं आहे. तर त्याच्या आधारे आपण या ठिकाणी ट्रान्सड्यूसर काही बनवलेले आहेत. तर त्या ट्रान्सड्यूसरची माहिती आपल्याला या भागामध्ये घ्यायची आहे. पहिला जो प्रकार आहे तो आहे पोटेन्शियोमीटर ट्रान्सड्यूसर. पहिला प्रकार पोटेन्शियोमीटर ट्रान्सड्यूसर, ज्याला आपण काय म्हणतो, पॉट असं म्हणतो किंवा प्रीसेट असं म्हणतो. तर याच्यामध्ये पॉट आणि प्रीसेट तुम्हाला दाखवतो. हा आहे प्रीसेट आणि हा आहे पॉट, ज्याला प्रीसेट आणि पोटेन्शियोमीटर असं म्हणतो. याच्यामध्ये काय आहे, तीन टोकं आहेत. ह्या तीन टोकामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या टोकाच्या दरम्यान एक काय लावलेलं आहे, कार्बन ट्रॅक आहे. या कार्बन ट्रॅकला विशिष्ट रेझिस्टन्स आहे. आता आपण पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये न घेता जर पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये घ्यायला लागलो तर काय होईल, ह्या दोन टोकामध्ये जर आपण रेझिस्टन्स मोजायला लागलो तर तो काय होईल, वेगळा मिळणार आहे. ह्या पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फिक्स मिळेल, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या मधल्या टोकामध्ये जो मिळणार आहे तो काय होणार आहे, हा स्लायडर तुमचा कुठं आहे, इथं आहे. म्हणजे इथून ते एवढाच रेझिस्टन्स याला मिळणार आहे. आणि हा स्लायडर फिरता राहण्यासाठी रोटेशन होतो. हा इकडे येऊ शकतो, इकडे जाऊ शकतो. अशा रीतीनं आपण ए आणि बी मधली रेझिस्टन्सची किंमत किंवा बी आणि सी मधली रेझिस्टन्सची किंमत ह्या स्लायडरच्या माध्यमातून कमी जास्त करू शकतो. म्हणजेच काय झालं, तर डिस्प्लेसमेंट तुमची भौतिक राशी काय हालचाल, ह्याला फिरवलं आपण, ह्याला फिरवून काय बदलली आपण, लांबी बदलतो. आणि लांबी बदलली की रेझिस्टन्स बदलणार आहे. जितकी लांबी जास्त तितका रेझिस्टन्स जास्त, जितकी लांबी कमी तितका रेझिस्टन्स कमी. आणि त्यामुळे इथं जे होणारं व्होल्टेज तयार आहे, इथं जे दिलेलं इनपुट व्होल्टेज आहे, हे इनपुट व्होल्टेज आणि हे आउटपुट व्होल्टेज कशावर अवलंबून आहे, तर इनपुट आपण ए आणि सी टोकामध्ये दिलेलं आहे आणि आउटपुट कुठे घेतलेलं आहे, ए आणि बी मध्ये घेतलेलं आहे. समजा हे ए टोक आहे आणि हे टोक बी आहे आणि हे टोक सी आहे. तर या ठिकाणी ए आणि सी मध्ये आपण काय दिलं, इनपुट व्होल्टेज दिलं. समजा इथं 10 व्होल्ट दिलं, तर आता आउटपुटला किती मिळणार आहे, 10 मिळणार नाही. तर एवढा पार्ट कट होणार, कारण हा आपला स्लायडर इथं आहे. हा स्लायडर आपण वर पण करू शकतो आणि खाली पण करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला आउटपुट व्होल्टेज बदलतं मिळवता येतं. म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंटचं रूपांतर बदलत्या व्होल्टेजमध्ये करता येऊ शकतं. असा हा पहिला रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर. यानंतर दुसरा रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर जो आहे त्याचं नाव आहे थर्मिस्टर. आता थर्मिस्टर म्हटल्यानंतर तापमानावर आधारित असणारा रोध. भौतिक राशी आहे तापमान आणि रेझिस्टन्स हा इलेक्ट्रिकल राशी किंवा विद्युत राशी असं आपण म्हणतो, व्ही आय आर पैकी एक. तर आता हा जो थर्मिस्टर आहे, बाजारामध्ये दोन्ही प्रकारचे थर्मिस्टर उपलब्ध असतात, परंतु बहुतेक थर्मिस्टर हे काय असतात, एन टी सी असतात. एन टी सी आणि पी टी सी म्हणजे काय हे लक्षात घ्या. थर्मिस्टरचे हे दोन प्रकार आहेत. एन टी सी म्हणजे काय आणि पी टी सी म्हणजे काय. तर एन टी सी म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट आणि पी टी सी म्हणजे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. म्हणजेच काय, तर तापमानमध्ये वाढ झाली, समजा या ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअस आहे आणि त्यावेळी रेझिस्टन्स समजा आपण समजूया 100 ओहम आहे. इथं जर 11 अंश झालं बाह्य तापमान, तर काय व्हायला पाहिजे, 110 व्हायला पाहिजे किंवा होतोय समजूया आपण. इथं जर 12 झालं तर किती व्हायला पाहिजे, 120 व्हायला पाहिजे. तर हे जसं वाढत जातंय, 10चं 12 वाढत गेलं, तसं हे सुद्धा काय झालेलं आहे, वाढत झालेलं आहे. हे झालं पी टी सी. याला काय म्हणतो आपण, पी टी सी असं म्हणतो. तापमानामध्ये वाढ झाली, रेझिस्टन्समध्ये वाढ झाली. आणि ह्याच्या उलटं जर असेल, ह्याच्या विरुद्ध जर असेल, समजा 10 अंश सेल्सिअसला आपण गृहीत धरूया
100 ओहम याचा रेझिस्टन्स आहे. 11 अंश सेल्सिअसला तो झाला 90 अंश सेल्सिअस. त्याच्यानंतर 12 अंश सेल्सिअसला तो झाला 80 ओहम. काय झाला? 10ला 100, 11ला 90, 12ला 80. हे काय होतंय? हे वाढत चाललंय. तर हे काय व्हायला लागलंय? कमी होत चाललंय. पहा, अगोदर 100 होता, नंतर 80 90 झाला, नंतर 80 झाला. तर अशा पद्धतीनं जे ट्रान्सड्यूसर असतात त्याला आपण काय म्हणतो? NTC, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. तापमानामध्ये जसजशी वाढ होईल तसतसं रेझिस्टन्स काय होतोय? बदलतोय, पण तो काय होतोय? कमी होतोय. तर यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. NTC म्हणजे काय ते तुम्हाला कळून येईल. मीटरच्या साहाय्यानं आपण यातला काय द्यायचंय? उष्णता द्यायची, सॉरी, सोल्डरिंग गनच्या साहाय्याने याला उष्णता द्यायची आणि मीटरवर याचा रेझिस्टन्स मोजलेला प्रत्यक्षात मोजून या ठिकाणी मी तुम्हाला एका छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवतोय, तो तुम्ही पाहावा. हे पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे? एक थर्मिस्टर दाखवलेला आहे ज्याच्यावर काय लिहिलेलं आहे? 103 लिहिलेलं आहे. तर 103चा अर्थ आहे 10K. हा जो थर्मिस्टर आहे तो त्याची मूळ व्हॅल्यू रूम तापमानाला किती आहे? 10K आहे. हा आहे का 10K? तो आपण मीटरवर मोजून पाहूया. जर 10K पेक्षा कमी जास्त असेल तर निश्चित तापमानामध्ये बदल आहे. रूम टेम्परेचर जे आहे ते कमी असेल किंवा जास्त असेल. तो किती आहे ते आपल्याला मीटरवर पाहायचं आहे. नंतर त्याला उष्णता द्यायची आणि थंड करायचे. तर आता हे जे आहे मल्टीमीटर जोडलं याच्या दोन टोकाला. या मल्टीमीटरच्या जोडण्यामुळं तुम्हाला जो रेझिस्टन्स मिळणार आहे तो किती मिळालेला आहे? पहा, 11.40, 11.38. याचा अर्थ काय? रूम तापमान तुमचं काय झालेलं आहे? कमी किंवा जास्त असणार. आता कमी आहे का जास्त आहे ते जेव्हा आपण तापमान देताना पाहूया काय असेल ते. जेव्हा आपण याला हीट करू त्यावेळेस जर ह्या रेझिस्टन्स कमी झाला तर तो NTC आहे. जर तापमान ह्याला थंड करताना रेझिस्टन्स वाढला तर तो PTC आहे. आता हे पहा, 11.59 आहे. सोल्डरिंग गनच्या साहाय्याने याला उष्णता द्यायला सुरुवात केली. उष्णता द्यायला सुरुवात केल्याबरोबर हा रेझिस्टन्स काय व्हायला लागला? कमी व्हायला लागला. 6.6K झाला. असा जसजसं आपण याला तापवू तसतसं रेझिस्टन्स काय होतोय? कमी होतोय. याचा अर्थ हा थर्मिस्टर कुठला आहे? NTC आहे. आता हा गंज जेव्हा आपण बाजूला काढू तेव्हा काय होणार आहे? हा परत आपल्या मूळच्या रेझिस्टन्सला जाणार आहे. म्हणजे ह्याच्या रेझिस्टन्समधला जो बदल आहे ह्या दोन टोकाच्या, हे कशावर अवलंबून आहे? तर बाह्य तापमानावर अवलंबून आहे. आणि हे जे बाह्य तापमान आपण देणार आहोत, हे बाह्य तापमान मीटरच्या साहाय्यानं आपल्याला या ठिकाणी रेझिस्टन्समध्ये कन्वर्ट झालेलं दिसतंय. अशा रीतीनं आपण थर्मिस्टरचा वापर करून काय करू शकतो? रेझिस्टन्स बदलू शकतो. म्हणजेच एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये. आता जसजशी गन लांब गेली, ह्याला थंड करायला लागलं, त्यावेळेस इथं परत वाढ व्हायला सुरुवात झालेली तुम्हाला काय होईल? दिसेल. तर अशा या पद्धतीनं NTC किंवा PTC असेल तर काय होईल? तापमान जर इथं दिलं तर रेझिस्टन्स वाढणार आहे. तर हे दोन प्रकारचे काय आहेत? थर्मिस्टर आहेत. NTC म्हणजे काय? तापमानामध्ये वाढ झाली की काय होणार आहे? तापमान जर वाढलं तर काय होतो? कमी होतो तो NTC. आणि तापमान वाढला असता रोध ज्याचा वाढतो तो PTC. तापमान वाढले असता वाढतो. थर्मिस्टरचा रोध तापमान वाढलं की वाढतो आणि हा तापमान वाढलं की कमी होतो. हा कशापासून बनलेला असतो NTC? तर मॅग्नीज, निकेल आणि कोबाल्ट इत्यादी धातूच्या ऑक्साईड पासून हा थर्मिस्टर तयार झालेला असतो. हा किती तापमानापर्यंत काम करू शकतो? तर थर्मिस्टर -100 डिग्री ते 300 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत काम करू शकतो. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला तापमान नियंत्रण करायचं असेल तर आपण थर्मिस्टर वापरू शकतो या दरम्यानच्या तापमानामध्ये. किंवा एखाद्या तापमानामध्ये खेळणं योग्य आहे की नाही, खूपच उष्णता असेल, कंप्लेंट केली तर ते मोजण्यासाठी आपण मोजमापन करून तापमान किती आहे बाबा ते मोजू शकतो. तर अशा या थर्मिस्टरचा वापर आपल्याला एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये करता येतं. तापमानाचं मापन असेल, नियंत्रण असेल किंवा बदलाची भरपाई. आता बदलाची भरपाई म्हणजे काय? तर आपली रूम आहे, आपल्या रूममध्ये AC बसवलेला असतो. तो AC काही कंटिन्यू चालू नसतो. काही वेळ चालू असतो, काही वेळ बंद होतो. मग तो चालू आणि बंद कधी करायचा? तर आपण जे काय तापमान त्याला सेट केलेलं असेल, समजा 15 अंश सेल्सिअस, 12 अंश सेल्सिअस, तेवढ्या तापमान असेल तर ते AC बंद असेल. तापमान कमी झालं की काय होणार? तापमान कमी तर होणारच नाही, AC चालूच होणार नाही. तापमान जर वाढलं रूमचं आपण सेट केलेल्यापेक्षा, तर AC चालू होईल आणि ते तापमान थंड होईल. म्हणजे भरपाई करण्यासाठी याचा वापर केला जातो. थर्मिस्टरचे काय फायदे तोटे आहेत?
तर आकार खूप लहान आहे, तुम्हाला दाखवलं. किंमत किती आहे? 2, 3, 4 रुपये किंमत आहे. तापमानाची मर्यादा किती आहे? तर जास्त आहे बाबा, -100 ते 300 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत थर्मिस्टर काम करू शकतो. संवेदन क्षमता जास्त आहे, लीडचा रेझिस्टन्स कमी आहे. हे फायदे आहेत. तोटे काय आहेत? तर तापमानानुसार रोधाचा बदलात एक समानता नसते, म्हणजे लिनियरिटी नसते. लिनियरिटी नसते याचा अर्थ काय? 1 अंश सेल्सिअस जर तापमानामध्ये बदल झाला, तर आपला रेझिस्टन्स जर समजा 100 ओहमनं बदलत असेल, तर 10 अंश सेल्सिअसमध्ये जर तापमानाचा बदल झाला, तर तो किती व्हायला पाहिजे? 1000 बदल व्हायला पाहिजे, म्हणजे 10 पटीनं बदल व्हायला पाहिजे. पण 10 पटीनं बदल होत नाही. हा काहीतरी 900 झालेला असेल किंवा 1050 झालेला असेल. 5 अंश सेल्सिअसला तो किती व्हायला पाहिजे? 500 व्हायला पाहिजे. बदल जर तापमानातील 5 अंश सेल्सिअस असेल तर 500 ओममध्ये बदल व्हायला पाहिजे. पण तसा होत नाही. तो 450 झालेला असेल, 550 झालेला असेल. याला म्हणतात एक समानता नसते. त्याच्यानंतर कमी प्रवाह त्याच्यातून जर व्हायला, प्रवाह जरी कमी असेल तरी तो हीट होतो, म्हणजे जास्त प्रवाह त्याच्यातून पाठवता येत नाही. त्याच्यानंतर 300पेक्षा जास्त तापमानाला तो वापरता येत नाही आणि जास्त रोधासाठी फिल्टरची गरज असते. तर असे हे त्याचे काय आहेत? फायदे तोटे आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला थर्मिस्टरची रचना विचारली जाईल, कार्य विचारलं जाईल, कशापासून बनवला जातो ते विचारलं जाईल, त्याचे फायदे तोटे विचारले जातील, किंवा टिपा लिहा थर्मिस्टर असं जेव्हा विचारलं जातं, तेव्हा आपण जे जे काय शिकलो या व्हिडिओमध्ये, त्यातले तुम्हाला जे जे काय मेन मुद्दे वाटतात ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता टिपामध्ये. आता थर्मिस्टरची सुधारित आवृत्ती म्हणजे काय? RTD, रेझिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर असं म्हणतो. हा RTD उच्च तापमानासाठी वापरला जातोय. पहा, -200 ते 800, तिथं -100 होतं, इथं -200 आहे. म्हणजे कितीही निगेटिव्ह, अगदी कारगिलवर जरी तुम्ही गेलात तरी तिथलं तापमानामध्ये हा ट्रान्सड्यूसर काय करू शकणार? काम करू शकणार. -200 हा खूप लहान हे झाला, 0 अंश सेल्सिअसला बर्फ होतो. आणि 800 अंश सेल्सिअस, 50 अंश सेल्सिअस नागपूरला असतं तर आपलं पाणी पाणी होतं. हे तर 800 अंश सेल्सिअसपर्यंत काम करू शकणारा RTD आहे. थर्मिस्टर आपला 300पर्यंत काम करत होता. कुठं वापरला जातो RTD? तर मोठमोठ्या बॉयलर प्लॅन्टमध्ये तापमानाचं नियंत्रण असेल, तापमानाची भरपाई असेल, त्याच्यानंतर नियंत्रण, भरपाई आणि कंट्रोलिंग, या तिन्ही गोष्टीसाठी आपण काय करू शकतो? RTD वापरू शकतो. हा कशापासून बनलेला आहे? प्लॅटिनम, कॉपर आणि टंगस्टन पासून बनलेला आहे. एका धातूपासून तो काय केलेला असतो? बनवलेला असतो. तर अशा या RTDचे फायदे तोटे काय आहेत ते आपण पुढच्या भागात पाहूया. तर RTD काय? स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम किंवा ब्रास ह्याचं बाह्य आवरण असतं आणि त्याच्यामध्ये काय बसवलेला असतो? टंगस्टन सारखं उच्च रेझिस्टिव्ह असणारं सेन्सिंग एलिमेंट बसवलेलं असतं. तर त्याची 2 टोकं बाहेर काढली जातात आणि त्याच्या साह्यानं आपण काय करतो? तुमचा तापमानावर नियंत्रण किंवा कंट्रोलिंग करता येत असतं. काय फायदे आहेत RTDचे? तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा एक समानता असते, म्हणजे लिनियरिटी असते. या ठिकाणी तापमान जसं बदललं, मगाशी थर्मिस्टरमध्ये सांगितलं तुम्हाला लिनियरिटी नसते, परंतु इथं काय आहे? लिनियरिटी आहे. दुसरा फायदा काय? 300 अंशपेक्षा जास्त तापमानाला सुद्धा वापरता येतो. सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे आणि मोजमापन कसं आहे? ॲक्युरेट आहे. ह्याचे तोटे काय आहेत? तर पहिला तोटा, किंमत जास्त आहे, सेल्फ हिट होण्याची शक्यता असते आणि ब्रिज मंडळ व पॉवर सप्लायची आवश्यकता असते. याच्या कार्यप्रणालीसाठी ब्रिज मंडळ आणि पॉवर सप्लायची आवश्यकता असते. असा हा तुमचा तिसरा रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर झालेला आहे. याच्यानंतर चौथा जो ट्रान्सड्यूसर पाहायचा आहे आपल्याला, तो आहे स्ट्रेन गेज. आता हा स्ट्रेन किंवा प्रेशर सेन्सिटिव्ह रेझिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, हा स्ट्रेन गेज काय आहे? स्ट्रेस आणि स्ट्रेस हे दोन प्रकारचा काय आहेत? आपल्याला सेन्सर आहेत. याच्या सहाय्यानं काय केलं जातं? तर स्ट्रेन गेजची रचना इथं दाखवली आहे. पहा, तर इथं जी काय व्हेरिएबल हे आहे रेझिस्टन्स, याच्यावर दाब टाकला, दोन्ही बाजून आपण काय केलं? पुश केलं किंवा दोन्ही बाजू ओढल्या, या दोन्ही बाजू ओढ दिली किंवा ताणल्या, तर काय होणार आहे? तर याचा रेझिस्टन्स बदलणार आहे. हा रेझिस्टन्स बदलता रेझिस्टन्स कुठलं सर्किट आहे? तर हे आहे ब्रिज सर्किट. या ब्रिजमध्ये हे जे 2 पॉईंट आहेत, याला 4 आर्म आहेत, त्यापैकी ह्या 2 आर्ममध्ये व्होल्टमीटर जोडलेला आहे. तर हा जो व्होल्टमीटर आहे, ह्याचं डिफ्लेक्शन जे आहे ते काय अवलंबून असणार आहे? इथल्या आणि इथल्या व्होल्टेजवर अवलंबून. जेव्हा दोन्ही नोडचं व्होल्टेज सारखं असेल, इथलं आणि इथलं, तेव्हा हा मीटर कुठेही विचलित होणार नाही.
पण इकडं जास्त आणि इकडं कमी असेल तर हा मीटर पुढे विचलित होईल. त्याच्यानंतर इकडं जास्त आणि इकडं कमी असेल तर हे मीटर इकडं पुढे ढकल विचलित होईल. म्हणजे या दिशेनं ॲक्च्युली तर गॅलोनोमीटर असतो, या दिशेने किंवा या दिशेनं. तर हे जे काय व्होल्टेज आहे हे व्होल्टेज कशावर अवलंबून आहे, ह्या दोन व्होल्टेजवर. आणि हे व्होल्टेज कशावर अवलंबून आहे, तर इथल्या रेझिस्टन्सवर. आणि हा रेझिस्टन्स काय आहे, तर हा रेझिस्टन्स आहे स्ट्रेन गेज. हा याचा उपयोग काय ते पुढच्या भागात सांगतो मी, पुढे पाहणार आहोत आपण. तर ह्या स्ट्रेन गेजमध्ये काय बदलतो, तर एरिया बदलतो. याच्यावरती आपण दाबलं किंवा काय केलं, ओढ दिली. टेन्साईल स्ट्रेन आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन असे दोन प्रकार आहेत, तन्यता आणि संकुचितता. तन्यता म्हणजे ताणणे आणि संकुचितता म्हणजे पुश करणे किंवा ढकलणे, याला जवळजवळ आणणे. हे दोन रेझिस्टन्स काय केले आपण, अशा पद्धतीनं जर दाब दिला तर काय होणार आहे, ह्याचा एरिया कमी होणार आहे, त्यामुळे रेझिस्टन्स वाढणार आहे. किंवा ह्याला जर ओढ दिली आपण, इकडं आणि इकडं ओढलं तर काय होणार आहे, याचा लांबी वाढणार आहे. तर अशा पद्धतीनं काय होईल, रेझिस्टन्समध्ये बदल होईल. आणि इथला रेझिस्टन्स जर बदलला तर निश्चितच ह्या दोन पॉईंटचं व्होल्टेज बदलणार. आणि ह्या दोन पॉईंटचं व्होल्टेज बदललं की काय होणार आहे, आपल्याला ह्याच्यावरचं मोजमापन करणं सोपं होणार आहे, किती बदल झाला. तर असा हा स्ट्रेन गेज. हे पहा या ठिकाणी दाखवलंय, हे दोन पॉईंट याचे दिलेले आहेत. इथं दाब दिलेला आहे, टेन्शन कॉजेस म्हणजे याला इकडं आणि इकडं असं ओढ दिली किंवा याला इकडं आणि इकडं असं ढकललं, याला म्हणतो कॉम्प्रेसिव्ह रेझिस्टन्स इन्क्रीज, याला म्हणतो टेन्शन, ह्याला ओढ दिली, काय होतं, तर अशा पद्धती. किंवा व्हर्टिकली दिला, हॉरिझॉन्टली दिलं, कोणत्याही पद्धतीनं जर आपण याला ओढलं किंवा ताणलं गेलं तर रेझिस्टन्समध्ये बदल होणार आहे. आणि बदलत्या रेझिस्टन्सचं रूपांतर आपण कशामध्ये केलं, स्ट्रेसमध्ये केलं. तर आता ह्याचा सगळ्यात मोठा उपयोग जे आहे, भौगोलिक बदल होतात. पहा आपले भौगोलिक बदल कुठं होतात, तर अनेक ठिकाणी सगळीकडेच भौगोलिक बदल होत असतात. त्याचा बदलाचा परिणाम आपल्या काही गोष्टीवर होत असतो, तो होऊ न देण्यासाठी. उदाहरणार्थ मी सांगतो, आपण डॅम बांधलेला आहे, धरण बांधलेलं आहे, कोयना धरण. या धरणाचा जी काही भिंत आहे त्या भिंतीवर पाण्याचा दाब पडत असतो. तर पाण्याचा दाब जर खूप मोठ्या प्रमाणात वाढला तर काय होणार आहे, भिंत क्रॅक जाण्याची, फुटण्याची, तुटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मोठी हानी होऊ शकते. तर ती होऊ नये यासाठी काय केलं जातं, भिंतीवरचा दाब किती आहे, एक ठराविक प्रमाणामध्ये दाब आहे तोपर्यंत पाणी अडवून ठेवलं जातं. आणि दाब वाढायला लागला तर काय केलं जातं, पाणी सोडून दिलं जातं, धरणाचे दरवाजे उघडी केली जातात. तर अशा पद्धतीनं. किंवा वरती आकाशामध्ये आपलं विमान उडतंय, त्या विमानावरती हवेचा जो काय दाब आहे, तापमानाचं जे काय चेंजेस आहेत, त्या दाबामुळं काय होणार आहे, विमानाच्या पंख्याला काय विरोध होतोय का, वाढतोय का, वातावरणातील बदलाचा परिणाम होतोय का. तर ह्यानुसार विमानाची पाती त्या ठिकाणी कशा पद्धतीनं, त्याची स्पीड काय आहे, हे सगळ्या गोष्टी वैमानिकाला व बाहेरच्या परिस्थितीचे अंदाज आला पाहिजे आत बसून. आणि त्यानुसार तो पुढील निर्णय घेत असतो. आपण मोठा ब्रिज बांधलेला आहे, हँगिंग ब्रिज आहे समजूया, त्या हँगिंग ब्रिजवर वातावरणाचा दाब किती पडतोय, त्याला किती ताराने जोडलं गेलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासण्यासाठी आपण काय करत असतो, या स्ट्रेन गेजचा वापर करत असतो. तर असे हे तुमचे काय झाले, एकूण 4 रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. पहिला आहे पोटेन्शियोमीटर ट्रान्सड्यूसर, त्याच्यानंतर दुसरा आहे थर्मिस्टर, त्याच्यानंतर तिसरा आहे आर टी डी आणि चौथा आहे स्ट्रेन गेज. तर असे हे चारही ट्रान्सड्यूसर परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. पुढच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर पाहणार आहोत. या कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसरची रचना काय असते ते आपण नंतर पाहूया, प्रकार काय असतात ते. या ठिकाणी या चारीमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न तयार होणार आहेत रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसरची मधलीवरती, तर ते अशा प्रकारचे असू शकतील पहा. तर रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, त्याची उदाहरणं लिहा. त्याच्यानंतर थर्मिस्टर, आर टी डी, पोटेन्शियोमीटर ट्रान्सड्यूसर, स्ट्रेन गेज ह्याच्यावर टिपा लिहा. आर टी डीचे फायदे तोटे लिहा, थर्मिस्टरचे फायदे तोटे लिहा. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न तयार होऊ शकतात. तर याच्या नोट्स तुम्ही वाचा, व्हिडिओ समजली नसेल तर परत अभ्यासा. ओके, थँक्यू.